नमस्कार मित्रांनो, टी वाय बी कॉम सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयातील टॉपिक नंबर 2 ब्रँच अकाउंटिंग आणि यातील डेटर्स मेथड गुड्स सेंड टू ब्रँच ॲट इनव्हाइस प्राईस प्रॉब्लेम नंबर 4 आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. या अगोदर 3 प्रॉब्लेम अपलोड झालेले आहेत. हा प्रॉब्लेम आहे जैन ब्रदर्स जळगाव हॅज अ ब्रँच ॲट धुलिया. म्हणजे जैन ब्रदर्स जळगाव ही मेन ब्रँच आहे आणि त्यांची मेन हेड ऑफिस आहे, त्यांची ब्रँच आहे धुळ्याला आणि धुळे ब्रँच आपल्याला या ठिकाणी ओपन करायची सांगितलेली आहे. हेड ऑफिस आहे जळगावला आणि ते हेड ऑफिस त्या ठिकाणी त्यांच्या ब्रँचला माल पाठवते आणि धुळे ब्रँचने माल विकल्यानंतर आलेले पैसे धुळे ब्रँच हेड ऑफिसला परत पाठवते. All goods required for sale at Dhulia are supplied from Jalgaon at cost plus 25% and all cash received at the branch is bank daily in the head office account open in a bank at Dhulia. From the following particulars prepare Dhulia branch account in the books of Jain Brothers Jalgaon head office for the year ended 31st March 2022. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम दिलेला आहे. खाली बघा बॅलन्सेस दिलेले आहेत. त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स दिला आहे, स्टॉकचा, डेटरचा, पेटी कॅशचा, त्यानंतर खाली झालेले ट्रान्झॅक्शन आहेत आणि त्यानंतर पुढे जर बघितलं तर आपण ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, हेड ऑफिसने केलेला हा खर्च आहे. आता आपल्याला मी प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी काय करायचं नेमकं ते सांगतो. या ठिकाणी सुरुवातीला आपण कोणते कोणते अकाउंट ओपन करायचे त्याचा विचार करूयात. आता इथे खाली वर्किंग नोट तयार केलेली बघा, तेवढी वर्किंग नोट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कलेक्शन फ्रॉम डेटर्स मिसिंग आयटम आहे. कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणजे आपल्याला डेटर अकाउंट तयार करायचे. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स ब्रँच पेटी कॅश अकाउंट, पेटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही म्हणून पेटी कॅश अकाउंट पण तयार करायचे. त्यानंतर क्रेडिट सेल्स. आता आपल्याला टोटल सेल्स दिलेत बघा. टोटल सेल्स प्रॉब्लेममध्ये जर बघितले तर दिलेले आहेत. टोटल सेल्स आहेत 3,49,000. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दिसत आहेत टोटल सेल्स 3,49,000 आणि त्या अगोदर आपल्याला कॅश सेल्स दिलेले आहेत. सेलिंग फॉर कॅश म्हटले 14,000. म्हणजे टोटल सेल्स दिलेत आणि कॅश सेल्स दिलेत. मग टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स म्हणजे तुम्हाला मिळतील क्रेडिट सेल्स. मग 3,49,000 वजा 14,000 म्हणजे 3,35,000 हे झालेत कॅश सेल्स आणि हे झाले क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स आपण कुठं घेतो? डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला. आपल्याला बनवायचे डेटर अकाउंट, ब्रँच डेटर अकाउंट, ब्रँच पेटी कॅश अकाउंट आणि धुळे ब्रँच अकाउंट एवढे अकाउंट या ठिकाणी ओपन करायचे. आता मी डायरेक्ट प्रॉब्लेमनुसार एक एक ॲटम उचलायचा आणि आपल्याला त्या त्या अकाउंटला जाऊ द्यायचा. आता हा आहे प्रॉब्लेम. बॅलन्सेस ॲज ऑन 1 एप्रिल 2021. बघा स्टॉकचा बॅलन्स दिला आहे 79,000, डेटरचा बॅलन्स दिला आहे 1,13,000 आणि पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे 900. म्हणजे हे सगळे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. हे सगळे ओपनिंग बॅलन्सेस आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 ओपनिंग बॅलन्सेस बघा, स्टॉक 79,000, डेटर्स 1,13,000 आणि पेटी कॅश 900 यांची टोटल केली तर ती आली 1,92,900. आता हे सगळे ओपनिंग बॅलन्सेस घेतले. आता या ठिकाणी डेटर अकाउंट ओपन केलेले आहे आणि पेटी कॅश अकाउंट हे बॅलन्स परत त्या त्या अकाउंटला घ्यायची. बघा पेटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ओपनिंग बॅलन्स घेतला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 900 आणि डेटर अकाउंटच्या पण डेबिट साईडला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,13,000. त्यानंतर परत प्रॉब्लेममध्ये जाऊयात. रिटर्न फ्रॉम कस्टमर्स. बघा रिटर्न फ्रॉम कस्टमर्स म्हणजे कस्टमरकडनं माल परत आलेला आहे. हा याची एंट्री होईल डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिटर्न फ्रॉम कस्टमर्स 4,000. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये पुढं काय दिलं बघा, रिटर्न गुड्स टू हेड ऑफिस. रिटर्न गुड्स टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला माल परत पाठवला आहे म्हणजे आता याची एंट्री होईल धुळे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स सेम टू ब्रँच लेस रिटर्न म्हटलं 10,000. ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा मित्रांनो बाय गुड्स सेम टू ब्रँच लेस रिटर्न म्हटले 10,000. चला पुढं जाऊयात. त्यानंतर आहे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. आता बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ कुठं घेणार तर डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,000 घेतलेत. त्यानंतर पुढं जाऊयात. बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन 2,100. आता हे घेणार आपण धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन 2,100. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत असतील.
त्यानंतर परत प्रॉब्लेममध्ये जाऊया. सेलिंग फॉर कॅश. आता ही सेलिंग फॉर कॅश म्हणजे कॅश सेल्स आहे. आता कॅश सेल्स आपण कुठं घेतो तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक म्हटले, त्यामध्ये कॅश सेल्स आहे 14,000 आपण या ठिकाणी घेतलेत. आणि आता कलेक्शन फ्रॉम डेटर्स हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला डेटर अकाउंट क्लोज केल्यानंतर मिळणार आहे. त्याचा विचार आपण नंतर करू. मित्रांनो यानंतर परत बघा रेंट पेबल ऑन 31 मार्च 2022. या ठिकाणी रक्कम आहे 1,000 आणि या 1,000 रुपयाचा इफेक्ट होईल आपला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. मित्रांनो या ठिकाणी बघा रेंट पेबल ऑन 31 मार्च 2022. रेंट पेबल आपण धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले. त्यानंतर आपण चाललोय परत पुढं बघा अलाउन्सेस गिव्हन टू क्रेडिट कस्टमर्स. अलाउन्सेस गिव्हन टू क्रेडिट कस्टमर्स आपण घेणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अलाउन्सेस गिव्हन टू क्रेडिट कस्टमर्स 4,500. ठीक आहे मित्रांनो, जास्त माझ्याकडनं स्क्रीन कमी जास्त होत आहे. सारखं त्या ठिकाणी फोटो जास्त असल्यामुळं तीनदा त्या ठिकाणी स्क्रीन मागं पुढं करावी लागते. ठीक आहे, हा पहिल्या पेजवरचा प्रॉब्लेम संपलेला आहे. त्यानंतर आता पुढे जातोय आपण. ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. आता हेड ऑफिसने केलेले खर्च आहेत कुठं घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. चला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक म्हटलंय बघा. आणि कोणते कोणते खर्च केले. टू रेंट 14,000, सॅलरीज 15,000, सनरीज 7,000 आणि पेटी कॅश 2,800. एवढे सगळे खर्च कोणी केलेत हेड ऑफिसने केलेले आहेत. इथं बघा ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, रेंट, सॅलरी, सनरीज आणि पेटी कॅश 2,400. एवढे सगळे खर्च घेतलेत. यांची जर या ठिकाणी टोटल केली तर ती टोटल येईल मित्रांनो या ठिकाणी 38,800 रुपये या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊयात. प्रॉब्लेममध्ये परत काय म्हटलंय पीटी कॅश एक्सपेन्सेस ॲट ब्रँच. आता पीटी कॅश एक्सपेन्सेस ॲट ब्रँच किती आहे 2,400 रुपये एवढा ब्रँचचा खर्च झालेला आहे. तो घेणार आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पीटी एक्सपेन्सेस 2,400. त्यानंतर पुढे जातोय आपण एक्सपेन्सेस टोटल सेल्स आपण या ठिकाणी अगोदरच घेतलेले आहेत. टोटल सेल्स मायनस आपण कॅश सेल्स केले म्हणजे क्रेडिट सेल्स आले. क्रेडिट सेल्स घेतले आपण डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला आपण 3,35,000 क्रेडिट सेल्स घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा मित्रांनो डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला टू क्रेडिट सेल्स 3,35,000. याची वर्किंग नोट आपण अगोदरच केलेली आहे. टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स. त्यानंतर आता पुढे जातोय आपण परत. टोटल सेल्स झाले तर पीटी कॅश रेमिटन्स. तर पीटी कॅश रेमिटन्स किती 2,800. थोडक्यात पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार टू पीटी कॅश रेमिटन्स 2,800 म्हणजे हेड ऑफिसने पाठवलेले पैसे आहेत. डेबिट साईडला घेतले पीटी कॅशच्या. त्यानंतर आता बॅलन्सेस ॲज ऑन 31 मार्च 2022 म्हणजे हे सगळे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. क्लोजिंग बॅलन्स कुठे घेणार तर क्लोजिंग बॅलन्स घेणार आपण सगळे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग बॅलन्स दिला या ठिकाणी आपल्याला स्टॉकचा दिला आहे 84,000 आणि डेटरचा दिला आहे 1,95,100. एवढे दोन बॅलन्सेस दिलेले आहेत. स्टॉकचा 84,000 आणि डेटरचा 1,95,100 एवढे बॅलन्स दिलेत. आणि राहिलेले बॅलन्स आपल्याला या ठिकाणी पीटी कॅशचा बॅलन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा डेटरचा बॅलन्स आणि स्टॉकचा बॅलन्स आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बॅलन्सेस घेतलेले आहेत. पण आता हे बॅलन्सेस त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला पण घ्यावे लागतील. डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्स घेतला आहे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 1,95,100 आणि स्टॉकचा बॅलन्स या ठिकाणी स्टॉक अकाउंट ओपन केलेलं नाही आहे. त्यानंतर गुड्स इनव्हाइस टू ब्रँच म्हणजे गुड्स सेंड टू ब्रँच. हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवलेला आहे 2,50,000. तो घेतला आहे आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स सेंड टू ब्रँच 2,50,000. मित्रांनो अशा प्रकारे प्रॉब्लेमची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. आता आपण सगळ्यात एक नंबर डेटर अकाउंट क्लोज करणार. डेटर अकाउंट क्लोज केल्यानंतर या ठिकाणी मोठी बाजू येते. डेबिट बाजू मोठी आहे 4,48,000 4,48,000. दोन्ही बाजूला आपण 4,48,000 लिहिले. डेबिट बाजूतून क्रेडिट बाजू मायनस केली तर त्या ठिकाणी जो बॅलन्स राहतो त्याला म्हणणार बाय कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स 2,43,400 आणि याला बॅलन्सिंग फिगर म्हटलं आहे. हा बॅलन्स आपण घेणार धुळे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स धुळे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला
बाय बँक 14,000 घेतला आणि कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स 2,43,400 रक्कम धुळे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेली आहे. आता डेटर अकाउंट क्लोज झालं आहे. आता आपल्याला करायचं आहे PT कॅश अकाउंट क्लोज करायचं आहे. मोठी बाजू आहे डेबिट बाजू 3,700 3,700 दोन्ही बाजूला लिहिले. मोठ्या बाजूतनं छोटी बाजू मायनस करा, जो बॅलन्स राहतो त्याला म्हणणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बॅलन्सिंग फिगर 1,300 रुपये बॅलन्स आला आहे. PT कॅशचा तो बॅलन्स घेणार. धुळे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय PT कॅश 1,300. आता क्लोजिंग बॅलन्सेसची जर टोटल केली तर ती आली 2,80,400. या ठिकाणी आता सगळ्या ॲडजस्टमेंट पण झालेल्या आहे. आता फक्त या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे ॲडजस्टमेंट राहिलेत. कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग गुड सेंड टू ब्रँच ॲट इनव्हाइस प्राईस. इथं लोडिंगची ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. लोडिंगची ॲडजस्टमेंट जो रेशो येतो आहे तो कॉस्ट प्राईस नेहमी 100 असते आणि कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट सांगितलं आहे आपल्याला 25%. म्हणजे 25% छेद 125 जर म्हटलं तर तो रेशो येतो आहे 1/5. आता 1/5 रेशोमध्ये आपल्याला काय करायचं, लोडिंगची ॲडजस्टमेंट करायची. लोडिंगची ॲडजस्टमेंट 2 आयटमची करायची असते, गुड सेंड टू ब्रँच आणि स्टॉक रिझर्व. आता गुड सेंड टू ब्रँच धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आहे 2,50,000. त्याची लोडिंगची ॲडजस्टमेंट धुळे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला करायची. डेबिटची क्रेडिटला, क्रेडिटची डेबिटला. डेबिटचा स्टॉक रिझर्व क्रेडिटला करायचा आहे आणि क्रेडिटचा जो स्टॉक आहे त्याचा रिझर्व डेबिटला करायचा आहे. परत सांगतो, लोडिंगची ॲडजस्टमेंट डेबिटची क्रेडिटला, क्रेडिटची डेबिटला. त्यानंतर स्टॉक रिझर्व जो डेबिटला आहे त्याचा क्रेडिटला करायचा आहे आणि क्रेडिटचा जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याचा रिझर्व डेबिटला करायचा आहे. आता गुड सेंड टू ब्रँच डेबिट साईडला 2,50,000 आहे, त्याचे 1/5. क्रेडिटला गुड सेंड टू ब्रँच लोडिंग म्हणणार आपण. बाय गुड सेंड टू ब्रँच लोडिंग 50,000 म्हणजे भागिले 5 केले तर ते 50,000 येतात. 1/5 50,000 आपण क्रेडिटला घेतलेत आणि परत क्रेडिटला पण गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न आहे 10,000, त्याचे 1/5 डेबिटला, क्रेडिटचे डेबिटला. गुड सेंड टू ब्रँच आणि कंसात लोडिंग म्हटलं आहे 2,000. मग आता गुड सेंड टू ब्रँच त्याचं लोडिंग झालं आहे. आता स्टॉक रिझर्व करायचा. डेबिटला जो स्टॉक आहे तो क्रेडिटला रिझर्व करायचा आहे, क्रेडिटला जो स्टॉक आहे त्याचा डेबिटला रिझर्व करायचा. डेबिटचा स्टॉक आहे बघा, ओपनिंग बॅलन्स 79,000, त्याचं स्टॉक रिझर्व क्रेडिटला करायचं आहे. बाय स्टॉक रिझर्व 15,800 आला आहे तो, म्हणजे 1/5 करायचं, म्हणजे भागिले 5 केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल 15,800. त्यानंतर क्रेडिटचा जो क्लोजिंग स्टॉक आहे 84,000, त्याचा स्टॉक रिझर्व डेबिटला करायचा. त्याचा रेशो आहे 1/5 मध्ये त्या ठिकाणी तो करायचा आहे. क्रेडिटचा आहे 84,000, त्याचा डेबिटला रिझर्व करणार. टू स्टॉक रिझर्व 16,800. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लोडिंगच्या 2 ॲडजस्टमेंट झालेल्या, लोडिंगची जी ॲडजस्टमेंट असते ती केलेली आहे. त्यामध्ये लोडिंग आणि स्टॉक रिझर्व. आता या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे, टॅली करायचा आहे. डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू मोठी कोणती आहे तर क्रेडिट बाजू मोठी आहे 6,13,600, 6,13,600. क्रेडिट बाजूतनं डेबिट बाजू मायनस करा. जो बॅलन्स राहील त्याला म्हणणार टू जनरल प्रॉफिट अँड लॉस, टू नेट प्रॉफिट CD 1,10,000. हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. आपण फक्त डेटर अकाउंट तयार केलं आहे, PT कॅश अकाउंट तयार केलं आहे आणि धुळे ब्रँच अकाउंट या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या नंतर ज्या लोडिंगच्या ॲडजस्टमेंट आहेत त्या व्यवस्थित समजावून घ्या. मित्रांनो, काही तुम्हाला जर शंका असेल तर ती त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा. नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.